नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्रीरामनवमी निमित्ताने धुळ्यात काढण्यात आली भगवा बाईक रॅली। भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर भामरेंच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा झाला धुळ्यात शुभारंभ। सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महाले प्रतिष्ठानतर्फे होणार रसाचे वाटप। सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी इर्शादभाई जागीरदार यांच्यातर्फे मठ्ठाचे करण्यात आले वाटप। अफूची तस्करी करणाऱ्यांना शिरपूर तालुका पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात आज श्रीरामनवमी निमित्ताने भव्य ऐतिहासिक देखणी आणि लक्षवेधी भगवा बाईक रॅली काढण्यात आली। श्रीरामलल्लाची भव्य मूर्ती, सजीव हनुमान, वानरसेना आणि भगवे पेठे पारंपरिक वेशात सहभागी महिला आणि पुरुषांच्या या रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतलेले होते। दरम्यान रॅलीत जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या। भगवे ध्वजासह रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। श्रीराम भक्त अनुप भैया अग्रवाल यांच्या पाठबळाने व श्रीरामनवमी उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश भोकरे यांच्या संकल्पनेतून आज रामनवमी निमित्ताने धुळे शहरातील संतोषी माता चौकातून भगवा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथावरील प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली। त्यानंतर बाईक रॅली निघाली। यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार रावजोधन कदमबांडे, भाजपाचे विधानसभा संघटक अनुप अग्रवाल, भाजपाचे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी महापौर चंद्रकांत बापू सोनार, प्रदीप नाना करपे, प्रतिभाताई चौधरी, अल्पाताई अग्रवाल, प्रभा परदेशी, भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली शिरसाट यांच्यासह भाजपाचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आजच्या या रॅलीत सहभागी झाले होते। जय श्रीराम। आज धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा उत्सव जल्लोषात करण्यात आला आणि तो चालू आहे। आज सकाळी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। हजारोच्या संख्येने युवक त्या रॅलीत सहभागी झाले। ती रॅली संतोषी माता चौकातून अग्रा रोड, 80 फुटी रोड, अग्रा रोड, देवपूर भागातून सिंधी कॅम्प आणि साखरी रोड मार्गे राम मंदिराला समाप्ती करण्यात आली। अशी भव्य रॅली आज या ठिकाणी काढण्यात आली। त्याचप्रमाणे आज सायंकाळी पावरा चौफुली राम मंदिर चौक त्या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। तरी सर्व धुळेकर नागरिकांना रामनवमीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वांना आव्हान करतो का सर्वांनी आज संध्याकाळी जल्लोषात सहभागी व्हावं। धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सलग तिसऱ्यांदा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून भाजपसह महायुतीने डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मताधिक्यांनी पुन्हा विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे। त्यासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांचा प्रचार देखील सुरू झालेला असून मतदारसंघातील विविध भागात त्यांचे प्रचार दौरेही सुरू आहेत। दरम्यान आज धुळे शहरात महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर माजी आमदार रावजोधन कदमबांडे यांच्या हस्ते फीत कापून आणि नारळ वाढवून करण्यात आला। दरम्यान यावेळी भाजपाचे पदाधिकारीसह RPIचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम यांच्या जन्मदिवशी विजयाचा परचम लढवण्यासाठी या ठिकाणी आज डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार कार्यालयाचं, महायुतीच्या अधिकृत कार्यालयाचं, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आदरणीय माजी आमदार, जिल्हा बँकेचे चेअरमन राजू बाबा, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अंपळकर शेठ, बंटी भाऊ, त्याचप्रमाणे कैलास भाऊ, राष्ट्रवादीचे चंदूबापू सोनार, माजी महापौर प्रतिभाताई, सर्वच उपस्थित असलेले तोलामोलाचे सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलं आहे। तरी येणाऱ्या निवडणुकीत 20 मेला आम्ही याच कार्यालयातनं जल्लोषाची मोठी मिरवणूक या ठिकाणी काढणार आहे। चैत्र पौर्णिमा निमित्ताने आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश येथून जाणाऱ्या भाविकांसाठी गेल्या 16 वर्षांपासून ऊसाचा रसाचे वाटप भेंडी फाट्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे।
दरम्यान महाले प्रतिष्ठानतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक रसाचा लाभ घेऊन पुढे आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात। त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी देखील भाविक भक्तांसाठी महाले प्रतिष्ठानच्या वतीने महारस वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्याकरिता आज शिवसेनेचे सतीश तात्या महाले यांच्या घरापासून सर्व साहित्य घेऊन रवाना झाले असल्याची माहिती सतीश तात्या महाले यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सदरची माहिती दिली। चैत्र पौर्णिमेनिमित्त आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात बॉर्डर, मध्य प्रदेश बॉर्डर येथून जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी या 16व्या वर्षीसुद्धा उसाचा रस वाटप महाभंडारा भेंडी फाटा येथे कोल्ड स्टोरेजच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळेस मी जरी शिवसेना जिल्हाप्रमुख असलो आणि दरवर्षी शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम मी गेल्या 6 वर्षापासून राबवतो आहे, परंतु यावर्षी आचारसंहिता असल्याकारणाने महाले प्रतिष्ठानच्या वतीने तमाम भाविक भक्तांचं त्या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहोत। दरवर्षी महारस वाटपाच्या भंडाऱ्याच्या ठिकाणी कमीत कमी 1.5 ते 2 लाख लोक ऊसाच्या रसाचा मनमुराद आस्वाद घेऊन आत्मा तृप्त होऊन त्या ठिकाणाहून पुढं आईच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात। यावर्षीसुद्धा तमाम भाविक भक्तांच्या सेवेसाठी महाले प्रतिष्ठानच्या वतीने महारस वाटपाच्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत। सर्व सामान या ठिकाणाहून रवाना झालेले आहे। उद्या संध्याकाळपासून भंडाऱ्याला सुरुवात होईल ती 22 तारखेपर्यंत। तमाम आई सप्तशृंगी मातेच्या भक्तांना तुमचा प्रवास सुखाचा हो आणि तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी निरोगी आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अंबे। सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे सरचिटणीस इर्शादभाई जागीरदार व शहर जिल्हा अध्यक्ष कैलासभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाविकांना थंड पेय मठ्ठाचे वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी रस्त्याने जाणाऱ्या असंख्य भाविकांनी थंड मठ्ठाचा लाभ घेतला। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महिला शहर अध्यक्षा जयाताई साळुंके, शशी खैरनार, ज्ञानेश्वर पाटील, संजय जगताप, प्रमोद साळुंके, तेजस रणसिंग, संगीता खैरनार, सरलाबाई मोहने, कोमल मगर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। मध्य प्रदेशातील सेंधवाकडून शिरपूरकडे एका ट्रकमधून लसणाच्या आड होणारी अपोचित तस्करी सांगवी पोलिसांनी उघडकीस आणलेली असून या कारवाईत 15 लाख रुपये किमतीच्या ट्रकसह 10,40,000 रुपयाची अपोची बोंडे मिळून एकूण 25,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ, रफिक बोल्ला, जयराम शिंदे, संतोष पाटील, प्रवीण धनगर, मोहन पाटील, जयघोष मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, भूषण पाटील, रणजित वडवी या पथकाने ही कारवाई केली आहे। शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशमधनं इलिगली पॉपी स्ट्रॉ म्हणजे त्याला लोकल लँग्वेजमध्ये डोडा म्हणतात, ते अवैधरित्या महाराष्ट्रातून पुढे जात आहे। त्या अनुषंगाने आपण नाकाबंदी लावली असता पळसनेर चेक नाक्याच्या इथे एकूण 52 किलो पॉपी स्ट्रॉ आपण जप्त केलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसौर मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश, या दोघांना आता आपण अटक केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे आपण आता व्हेरीफाय करून संबंधित लोकांना याच्यापुढे कारवाई करत आहोत। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।